ज्या पुरुषाला राग येत नाही ना, मी त्याला सहसा आकाराने जरी पुरुष असला तर वृत्तीने तो पुरुष नसतो. काही ताकद मर्दानगी जी असते ना ती अपमानाचा बदला घेण्याची, त्याला पुरुष म्हणतात. महाराज जरा प्रवचन करताय तुम्ही, बदला घेण्याची भाषा करू नका, चांगलं नाही वाटत ते. आता समजत नाही अशा लोकांना असेच अर्थ कळणार ना. संसारामध्ये जो आपला रोज अपमान होतो, वक्तृत्व एक मुलासारखं असतं की त्याला जन्म देत असताना त्याचे अवयव कसे असावेत, त्याचं रूप कसं असावं, तो कसा असावं याचं डिझाईन जो खानदानी वक्ता असतो त्याच्या मनात असतं ते. आणि रोज थोडं 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 तो साकारत जातो. चित्रकार असेल, तुमचे बाकीचे लोक असतील, मनात डिझाईन असतं. एखादा मूर्तिकार असेल तर तो ओबड जो दगड आहे त्या दगडामध्ये त्याला सुंदर मूर्ती दिसते. मूर्तिकार म्हणतात आम्ही कधीही मूर्ती घडवत नाही, मूर्तीच्या अतिरिक्त दगड बाजूला करतो, एवढंच आमचं काम आहे, मूर्ती दगडातच आहे. तसं हे माझं वक्तृत्व आहे. गेल्या 9 दिवसापासून आपण त्याला चिंतनाच्या द्वारे, अवधानाच्या द्वारे घडवतोय. ते पूर्ण झालं जवळपास. आणि ते वक्तृत्व पूर्ण झाल्यानंतर आईने मूल सजवल्यानंतर दृष्ट लागू नये म्हणून त्याला टीका लावते. तो टीका आजचा दिवस आहे. सगळं ऐकलं बरं का तुम्ही लोकांनी. आणि आवाज टिकला, त्याच्याबद्दल आवाजाला पण मी माझ्या आवाजाला धन्यवाद देतो बरं का. काय आहे आज? भगवान श्री ज्ञानोबरायांचा हरिपाठ नावाचं स्वतंत्र प्रकरण आहे, हरिपाठ. आणि या हरिपाठामध्ये महाराष्ट्राचा जो गैरसमज आहे तो केवळ रोज म्हणण्यासाठी आहेत, पूर्ण करण्यासाठी आहे, नित्यनेमासाठी आहेत, हा गैरसमज जावा म्हणून 9 दिवसामध्ये आपण 4 ते 5 शब्दावर फक्त विचार केला. 4 ते 5 शब्द. त्याच्यामध्ये उभा म्हणजे काय, द्वार म्हणजे काय, बुद्धीचं वैभव म्हणजे काय, आणि गेल्या 2-3 दिवसापासून भाव म्हणजे काय, असे 4च शब्दाचा आपण विशेष रूपाने अर्थ पाहिला. एक अभंग समजला असं स्वप्नात सुद्धा तुम्ही आणू नका. इतका हरिपाठ कठीण आहे. पाठ आहे म्हणजे तो कळाला असा अर्थ नाही होत. पाठ असणं, त्याचा आकार लहान आहे, त्याच्यामध्ये गेयता आहे, चाली लावता येतात, म्हणून तो चांगला वाटतो. पण म्हणून तो चांगलाच आहे असं नाही. अर्थाच्या दृष्टीने गहन आहे, भावाच्या दृष्टीने खोल आहे. म्हणून या हरिपाठाला सजवत असताना काही प्रमाणं, मला बऱ्याच लोकांची तक्रार आहे, तुम्ही तुकडे तुकडे वापरतात ज्ञानेश्वरीतल्या ओवीचे. कधी मागचे शब्द नसतात, कधी पुढचे शब्द नसतात, कधी मधले शब्द गायब असतात. हे अज्ञानी लोकांचं बोलणं आहे, ते रास्त आहे. ज्यांना वाक्यातली माहिती नसते त्यांच्यासाठी योग्य आहे, ते योग्य बोलतात. पण ज्यांना सूत्रातली माहिती आहे, सूत्रचिंतक आहेत, त्यांना हे चिंतन खूप छान वाटणार. कारण की एखाद्या वाक्यावर चिंतन करत असताना त्या वाक्याला उलटं सुलटं, अर्ध पूर्ण आपले शब्द घालून, काही शब्द काढून चिंतन करावं लागतं. आणि मग त्यातून तो भाव मोकळा होत जातो. सूप पाखडणारी जी बाई आहे ना, ते शहरामध्येच थोडंसं कमी झालं प्रमाण. जे लोक चांगलं जेवण करतात त्यांच्याबद्दल बोलतोय मी. जे रेडीमेड आणतात, दळतात, ते भाग्यवान आहेत. पण सूप नावाचा जो प्रकार ग्रामीण भागामध्ये आहे की कोणताही धान्य आलं की त्याला पाखडलं जातं दोन्ही हाताने, आणि मग त्याच्यामध्ये कचरा बाजूला सारला जातो, दगडं पाहिले जातात, छोटं सूप असतं. आणि जे धान्य खायचं आहे त्याला खालीवर केलं जातं, फार वेळा केलं जातं. आणि मग जेव्हा समाधान वाटतं तेव्हा ते जातं. आता जातही नाही. आणि सूप पाखडणारी बाईने, सूप शब्दाचा अर्थ आहे विवेक. कोणताही सिद्धांत